कधी विचार केलाय का की आपण इतरांना खऱ्या अर्थाने प्रभावीपणे मदत कशी करू शकतो? म्हणजे बघा, मदत करायची इच्छा असणं खूप छान आहे, पण ती मदत योग्य पद्धतीने पोहोचवणं ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे, नाही का? बघा, कुणाला तरी मदत करावीशी वाटणं ही एक नैसर्गिक भावना आहे. पण जेव्हा लोकांच्या समस्या खूप गुंतागुंतीच्या असतात, तेव्हा फक्त सहानुभूती दाखवून भागत नाही. तिथे एक एक पद्धतशीर दृष्टिकोन लागतो. आणि याच गरजेतून सोशल केसवर्क म्हणजेच सामाजिक वैयक्तिक कार्य ही संकल्पना समोर आली. तर मग ही पद्धत नक्की आहे तरी काय? सोशल केसवर्क ही समाजकार्याच्या क्षेत्रात विकसित झालेल्या काही मूलभूत पद्धतींपैकी एक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही मदत करण्याच्या कलेला एका वैज्ञानिक चौकटीत बसवते. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती सामाजिक जीवनात स्वतःला जुळवून घेऊ शकत नाही, तेव्हा ही प्रक्रिया तिला योग्य मार्ग दाखवते. एक प्रकारचं लक्षित सहाय्य आहे जे थेट समस्येच्या मुळाशी जातं. चला आता ही संकल्पना जरा आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. याची सुरुवात एका ऐतिहासिक व्याख्येपासून करूया, जी एका खूप महत्त्वाच्या व्यक्तीने दिली आहे. ही व्याख्या आहे मेरी रिचमंड यांची, ज्यांना सोशल केसवर्कची संस्थापक मानलं जातं. किती सुंदर व्याख्या आहे, नाही का? ह्यात फक्त व्यक्तीला मदत करण्याबद्दल बोललेलं नाहीये, तर व्यक्ती आणि समाज या दोघांच्याही भल्यासाठी एकत्र काम करण्यावर भर दिलाय. हा दुहेरी उद्देशच या कामाला खूप खास बनवतो. आजच्या काळात ही व्याख्या आणखी स्पष्ट झाली आहे. आता भर दिला जातो तो व्यक्तीची आतून क्षमता वाढवण्यावर. म्हणजे तिला तिच्या समस्यांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. मग याची मुख्य ध्येयं काय आहेत? पहिलं म्हणजे व्यक्तीच्या आतल्या समस्या समजून घेणं. दुसरं, तिची अहमशक्ती म्हणजे आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवणं. तिसरं, तिच्यात असलेल्या क्षमतांना ओळखणं आणि वाढवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिच्याशी आणि तिच्या जवळच्या लोकांशी एक विश्वासाचं नातं तयार करणं. ठीक आहे, तर आपल्याकडे व्याख्या आहे, उद्दिष्टही आहेत, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरवायचं? इथेच हेलेन परमन यांचं 4P मॉडेल आपल्याला मदत करतं. हे आपल्याला कोण, काय, कुठे आणि कसं हे एकदम सोप्या भाषेत सांगतं. हे 4P म्हणजे या प्रक्रियेचे 4 स्तंभ आहेत. पहिला P म्हणजे पर्सन, म्हणजेच मदत हवी असलेली व्यक्ती. दुसरा P आहे प्रॉब्लेम, म्हणजे तिची समस्या. तिसरा P आहे प्लेस, म्हणजे जिथे मदत मिळते ती संस्था. आणि चौथा P म्हणजे प्रोसेस, म्हणजेच मदतीची प्रत्यक्ष प्रक्रिया. हे चारही घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. तर आता आपल्याकडे या कामाचे महत्त्वाचे घटक आहेत. पण हे काम करण्यासाठी काही नियम, काही तत्त्व असली पाहिजेत ना, एक प्रकारची आचारसंहिता? हो, नक्कीच आहेत. आणि इथेच बिस्टेक यांची 7 तत्त्व खूप महत्त्वाची ठरतात. ही तत्त्व म्हणजे कार्यकर्ता आणि मदत मागणारी व्यक्ती यांच्या नात्याचा नैतिक आणि भावनिक पायाच आहेत. ही फक्त एक नियमांची यादी नाहीये, तर हे एक प्रकारचं वचन आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे हे मानणं, तिच्या भावनांना मोकळीक देणं, तिला भावनिक आधार देताना व्यावसायिकता जपणं, ती जशी आहे तशी तिला स्वीकारणं, तिच्या निर्णयांचा आदर करणं आणि अर्थातच गोपनीयता पाळणं, या सगळ्या तत्वांमुळेच ही मदत प्रक्रिया अधिक मानवी आणि प्रभावी बनते. आता यातली 2 तत्व, स्वीकृती आणि निर्णायक वृत्ती, ही जवळजवळ सारखी वाटतात, नाही का? पण यात एक खूप महत्त्वाचा फरक आहे. स्वीकृती म्हणजे व्यक्तीला तिच्या चांगल्या वाईट गुणांसकट स्वीकारणं, आणि निर्णायक वृत्ती म्हणजे तिच्या चुकांवर किंवा निर्णयांवर नैतिकतेचा शिक्का न मारणं. एक व्यक्ती म्हणून तिचा आदर करणं आणि तिच्या कृतींना जज न करणं, यातला हा फरक आहे. तर आतापर्यंत आपण घटक पाहिले, तत्वही पाहिली. पण या सगळ्याला एकत्र केल्यावर काय दिसतं? या संपूर्ण रचनेचं, या चौकटीचं महत्त्व तरी काय आहे? हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. सोशल केसवर्क म्हणजे 4 गोष्टी एकत्र येतात. एक व्यक्ती, तिची समस्या, तिला मदत करणारं एक ठिकाण आणि ही मदत देण्यासाठी वापरली जाणारी एक तत्वनिष्ठ प्रक्रिया. ही चौकट केवळ मदतच नाही करत, तर ती सन्मानाने आणि अधिक प्रभावीपणे करते. पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न. मदत करण्यासाठी एवढी सगळी रचना, एवढी प्रक्रिया खरंच गरजेची आहे का? एखादी ठरलेली पद्धतशीर प्रक्रिया हीच मदत करण्याचा सर्वात जास्त सहानुभूतीचा आणि आपुलकीचा मार्ग असू शकते का? यावर नक्की विचार करा.